दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, आपली मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाकडे लक्ष, देहधारणा. स्थिर सुखमासनं. साधी बैठक. दोन्ही हात गुडघ्यांवरती. हाताची कोपरे शरीराच्या लगत आहेत. डोळे अलगद मिटून. काया स्थिरता. हळूहळू जोड श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. शरीर मनाने स्थिर होण्याकरिता करूया एक मध्यम पट्टीतला ओंकार. आहे तो श्वास सोडून देऊन एक सहज श्वास भरून घेऊया. अ, स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. करणार आहोत सुरुवातीला श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटकत कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. आपली जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. सावकाश कृती थांबूया. काही सेकंदासाठी झालेला श्वसन मार्गातला बदल, मोकळा झालेला आपला श्वास आणि दोन्हीही नाकपुड्या याची जाणीव. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करून घ्या. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. डावीने एक सहज श्वास भरून घ्या. डाव्या नॉस्ट्रिल्सने आपल्याला एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि सावकाशपणे सोडायचा आहे. अजून एकदा डावीने एक सहज श्वास भरून घ्या आणि सावकाशपणे सोडून द्या. उजवा हात गुडघ्यावरती, हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत नेत्रशुद्धी. अलगद डोळे उघडून समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील एकटक स्थिर नजरेने आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घ्यायचा आहे. श्वसन मार्ग शुद्धी केल्यानंतर आपण करत आहोत नेत्रशुद्धी. बहिर्त्राटक. ओम नमोची आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मस्वरूपा. असं माऊलींनी वर्णन केलेलं ओंकाराचं वर्णन. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, निर्गुण निराकार ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे. गणेश रूपी ओम एकटक स्थिर नजरेने आपण आपल्या मनामध्ये डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जड होत असतील, पाणी येऊ लागलं असेल तर अलगद डोळे मिटून घ्या आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये म्हणजेच आयब्रो सेंटर मध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा हा
त्रिगुणातीत, कालातीत ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतोय. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचे विचार, ओमचं मनन आणि ओमचं चिंतन. ओम, ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. अंतरत्राटक, शरीराने स्थिरता, मनाने स्थिरता करणार आहोत. वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरती उच्चार. पहिला उच्चार खणखणी स्वरातला, आळस झटकून टाकणारा, आपल्या शरीरामधल्या पेशींनी पेशी जागृत करणारा हा पहिला उच्चार. या उच्चाराकरिता आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घेताना, श्वास सोडताना खणखणी स्वरातला, उच्च पटीतला पहिला उच्चार करूया. ओ. पावलापासून आपल्या नाभीपर्यंत या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती घेऊया. दुसरा उच्चार हा मध्यमा वाणीतला म्हणजेच मध्यम पट्टीतला. अकार आणि मकार समप्रमाणात आपल्या आवाजाची पट्टी ही मध्यमा म्हणजेच मध्यम स्वरूपातली असेल. आपली जाणीव नाभीपासून कंठापर्यंत घेऊन येऊया आणि या उच्चाराकरिता एक सहज श्वास भरून घेऊया. उच्चार अ. तिसरा उच्चार हा खर्च स्वरातला म्हणजे अगदीच हळू. आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये हा पश्यंती वाणीतला तिसरा उच्चार. आपल्या आवाजाची पातळी मध्यमापेक्षाही अगदी खालच्या पट्टीतली असेल आणि याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया. जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत घेऊन जाऊया आणि ओंकार अ. चौथा उच्चार शरीराकडून मनाकडे नेणारा, साधनेशी जोडणारा, मानसिक म्हणजेच परावाणीतला उच्चार. याला कोणतंही प्रमाण नसेल. एक सहज श्वास भरून घेऊन श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर. 4 विविध स्तरांवर केलेले प्रणवोच्चार त्याचा आपल्या शरीर आणि मनावर झालेला उत्तम असा परिणाम. शरीर मन शांत, साधनेसाठी एकरूप आणि स्थिर होत चाललंय. या प्रणवाची प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक होऊया. आपल्या साधनेची सुरुवात, या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव, आपल्या शरीराप्रती एक कृतज्ञता भाव आणि सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरू करूया. दोन्ही पाय समोर घ्यायचे आणि विश्रांती घ्यायची.
दोन्ही पाय जुळून घ्यायचे, दोन्ही हात समोर. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित ताण देऊया आणि रिलॅक्स करूया. जास्तीत जास्त ताण, रिलॅक्स, ताण. पाय जोडून घ्या. पायामध्ये अंतर नको जास्त. जास्तीत जास्त स्ट्रेच अँड रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स. पुन्हा पाय आणि बोटं, हाताची बोटं आणि पावलांची बोटं स्ट्रेच करायचे. अंगठा आत घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करूया. पुन्हा ओपन करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच, 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. पुन्हा ओपन करायचंय. जास्तीत जास्त स्ट्रेच, अंगठा आत घेऊन त्यावर 4 बोटं. पुन्हा ओपन करूया. जास्तीत जास्त ताण, 4 बोटं आतमध्ये आणि मग त्यावर अंगठा. ठीक आहे. आता अँकल जॉईंट्स मधून पाऊल, मनगटामधून हाताचे तळवे स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे स्ट्रेच करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मध्ये येऊन थांबा. थोडंच आपण सलग कृती करतोय. ठीक आहे. आता हाताचे तळवे तुमचे जमिनीला पॅरलल आहेत. ठीक आहे. वायपर मुवमेंट करायचे पाऊल आणि मनगटामधून एकत्रित. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. परफेक्ट. उजवीकडे, डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. मध्ये येऊन थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्यायचे. दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण करायची आणि ती आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली ठेवायची. ठीक आहे. पाठीतनं सरळ बसायचंय. उजवा पाय जमिनीला घासत फोल्ड करायचा. जास्तीत जास्त आपल्याकडे खेचून घ्या आणि सरळ करा. पाय फोल्ड करा, सरळ करा. पाय फोल्ड आणि सरळ, फोल्ड, सरळ. पुन्हा उजवा पाय फोल्ड करा. अप अँड डाऊन, वर खाली, वर खाली, वर खाली. बरोबर. वर अँड रोटेशन. 1, 2, 3, 4, 5. करेक्ट. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4, 5. स्टॉप. तसाच उजवा पाय फोल्ड करायचा आहे. पाऊल वर उचलायचंय. डाव्या हाताचा आधार उजव्या अँकलच्या खाली द्या. उजवा हात गुडघ्याच्या इथे. क्रॅडल मुवमेंट म्हणजेच बेबी पोश्चर असं करतोय आपण. जास्तीत जास्त डावीकडे पाय न्यायचं आणि उजवीकडे. 1, डावीकडे, उजवीकडे. 2, 3, 4. सावकाश. पाय थांबायचंय. उजवा पाय सरळ करायचाय आणि ह्या सगळ्या कृती डाव्या पाय. आता पुन्हा हातांच्या बोटांची गुंफण डाव्या गुडघ्याच्या खाली द्या. डावा पाय जमिनीला घासत फोल्ड करा आणि सरळ करा. 1, पाय फोल्ड, सरळ. 2. प्लीज व्हिडिओ ऑन ठेवण्याचा प्रयत्न करा. 4 अँड 5. पुन्हा पाय फोल्ड आहे आणि आता अप अँड डाऊन. 1, 2, 3, 4. वर खाली. 5. पुन्हा पाय वर आणि रोटेशन. 1, 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. तसाच डावा पाय फोल्ड करायचाय. उजव्या हाताचा आधार डाव्या अँकल खाली द्या. डावा हात गुडघ्याच्या इथे आणि जास्तीत जास्त उजवीकडे, डावीकडे. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबायचं. डावा पाय सरळ करायचा आणि रिलॅक्स व्हायचंय. विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. दोन्ही पावलं जुळून घ्यायचे. बटरफ्लाय. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती, गुडघे मांड्या जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सोडायच्या. ठीक आहे. करणार आहोत आपण नेक रोटेशन. डोळे अलगद मिटून घ्यायचे. या स्थितीमध्ये काही सेकंद थांबा. डोळे मिटून काही सेकंद इथे थांबा. आपल्या संपूर्ण
थाय मसल्सवर, हिप जॉईंट्सवर, नी जॉईंट्सवर, काफ मसल्सवरती जो काही स्ट्रेच येतोय किंवा प्रेशर येतोय, ह्या सगळ्याची अनुभूती घ्या. पाठ सरळ आहे, डोळे मिटलेले आहेत आणि करणार आहोत आपण फुल नेक रोटेशन. ठीक आहे. आता ज्यांना मान दुखत असेल, पाठ दुखत असेल, त्यांनी फक्त उजवीकडे डावीकडे फिरून घ्या. कधी कधी झोपेतून उठल्यावरती आपल्याला उघडल्यासारखं होतं. मग हे जर असं जाणवत असेल तर फक्त मान उजवीकडे डावीकडे फिरून घ्यायचे. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आहे आणि फुल नेक रोटेशन करायचंय. सुरू करूया. मान आपली उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे. असं क्लॉक वाईज करून घ्या 3 वेळेला. उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे. सावकाशपणे, कुठलीही घाई गडबड न करता सावकाश कृती करायचंय. हा 1 तास हा आपल्यासाठी असतो. कुठेही आपल्याला गडबड करायची नाही. आणि आता अँटी क्लॉकवाईज मान डावीकडे मागे, उजवीकडनं पुढे. अगदी सावकाशपणे हे करताना खांदे नकळत आपण वर उचलतो. तर आपल्याला ते स्थिर ठेवायचे आणि आपल्या मानेचा एक एक सांधा पूर्णपणे मोकळा होतोय ही जाणीव आपल्या मनामध्ये राहते. दोन्ही बाजूनी 3-3 वेळा झालं की थांबायचं आणि मग मान सरळ करायची. आता आपले गुडघे मांड्या जास्तीत जास्त वर घ्यायच्या आणि खाली जमिनीकडे प्रेस करायच्या. वर, खाली, वर, खाली आणि मग थोडासा आपला स्पीड वाढवायचा. बरोबर. थोडा थोडा स्पीड वाढवायला सुरुवात करा. तर त्या खाली जमिनीकडे येऊ देत. वरच्यावर न करता पूर्णपणे जमिनीकडे येऊ देत. तरच तुमचे हिप जॉईंट्स मोकळे होतील. तो आपले थाय मसल्स आहेत, ते आपला जो स्टिफनेसपणा आहे तो कमी व्हायला मदत होतो. सावकाश गती थांबवा. दोन्ही पाय सरळ करा आणि रिलॅक्स व्हा. विश्रांती. आता आपण करणार आहोत कुर्मासन. तर ज्यांना पाठीचा त्रास आहे, पोटाचे कुठल्याही संबंधी विकार असतील तर हे कुर्मासन करणं टाळायचं. कुर्म म्हणजे काय? कासव. कासवाप्रमाणे आकृतीबंध असतो. कॉन्ट्राइंडिकेशन सांगितलेस की जर पोटदुखी किंवा पोटाचं ऑपरेशन, कुठल्याही प्रकारचं पोटाचं दुखणं असेल तर करणं टाळायचंय. आणि त्याचबरोबर पाठीचा तीव्र दुखणे असतील त्यांना हे वर्ज्य आहे. तर याचे फायदे काय आहेत? आपल्याला हिप जॉईंट्स आपले मोकळे होतात, थाय मसल्स मोकळे होतात, पोटावरती छान प्रेशर येतो त्यामुळे पोटाचं आरोग्य सुधारतं आणि ऑफकोर्स पाठ करण्याचंही आरोग्य सुधारतं. कुर्म म्हणजे कासव, कासवाप्रमाणे दिसतं हे. तर इथे आपल्याला सेम बटरफ्लाय पोझिशन घ्यायची, जसं आपण पावलं जुळून घेतो त्याप्रमाणे एकत्रित करू शकतो. सोपं आहे. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी करताना सावकाश करा. थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे. आपली कॅपॅसिटी ओळखून पुढे झुकण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि आता आपल्याला उजवी जी पोटरी आहे त्या उजव्या पोटरी खालून उजवा हात असा बाहेर घ्यायचा आहे आणि डाव्या पोटरी खालनं डावा हात आतल्या बाजूने, आतल्या बाजूने. हा, करेक्ट, बरोबर. ठीक आहे. आता आपल्याला जेवढे हात स्ट्रेच करता येतील उजव्या बाजूने, उजवा हात उजव्या बाजूने, डावा हात डाव्या बाजूने, तेवढा स्ट्रेच करायचा. ओके. आणि त्यानंतर आपलं कपाळ पावलाच्या दिशेने न्यायला सुरुवात करायची. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. हा, बरोबर, छान. जाऊ देत कपाळ पावलापर्यंत. गुड. आता तुमची खांदे रिलॅक्स ठेवा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय, श्वास घेताय, सोडताय. पाठकणावर छान असा ताण, पोटावरती छान असं प्रेशर. डोळे बंद, श्वास चालू. बरोबर. 1, 2, 3, 4, 5. आसन रिलीज करूया. सावकाश श्वास घेत घेत वर या. छान. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत, छान झालंय त्यांचं. श्वास घेत घेत वरती या. बरं, आता ही पावलं तशीच ठेवा. थोडीशी स्वतःकडे खेचून घ्या. ठीक आहे. आता आपले हात जे आहेत ना ते मागे ठेवा. असे मागे ठेवा हात. फॉरवर्ड बेंड घेतला. आता हलकासा बॅकवर्ड बेंड घेऊया. ठीक आहे. पावलं समोरनं जोडून घेतलेत. मान मागे सैल सोडा आणि सीटचा भाग जेवढा वर उचलता येईल तेवढा वर उचला. आपल्या सीटचा भाग, मांड्यांचा भाग जेवढा वर उचलता येईल तेवढा वर उचला. बरोबर. आणि मान मागे सैल सोडा. सावकाश, मान सरळ, सीटचा भाग जमिनीवर. दोन्ही पाय सरळ करा आणि रिलॅक्स व्हा. विश्राम.
एक आसन आपण ट्विस्टिंग वाला करून घेऊया. फॉरवर्ड बेंड झाला, बॅकवर्ड बेंड झाला. आता ट्विस्टिंग वाला आसन. बरं, आता ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना सावकाश करायचंय, कुठलीही घाई करू नका. ठीक आहे. सोपं आहे, एकत्रित करूया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आता आपला उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे घेऊन या. ठीक आहे. डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करा आणि त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ घेऊन या. डायबेटीज उपचारात्मक आहे, त्याचबरोबर आपले हिप जॉईंट्स मोकळे होतात. हा, हे सगळ्यांनी करायला हरकत नाहीये. फक्त जेव्हा आपण ट्विस्टिंग करणार ना, तेव्हा मात्र जर पोटाचा त्रास असेल तर मात्र समजतं. तर मात्र तुम्ही ट्विस्टिंग करताना थोडीशी काळजी घ्या. जर तुम्हाला असं वाटतंय की आपलं दुखतंय त्या साईडला, तर मात्र काळजी घ्यायची आहे. ज्यांना हर्नियाचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. ठीक आहे. आता सगळ्यांनी आपला उजवा हात मागे ठेवायचा आहे. बघा, सीटपासनं 2 ते 3 सेंटीमीटर लांब. सेंटीमीटर आणि इंच याच्यामधला जो फरक आहे ना, तो लक्षात घ्यायचा. ठीक आहे. समोरनं डाव्या हाताने उजव्या पायाला समोरनं असा विळखा द्या. बरोबर. समोरनं आपण ब्रॅकेट केलंय. ओके. आणि आता सावकाश उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. तुमचा उजवा खांदा आहे ना, तो जरा जास्त ओपन होऊ देत मागच्या बाजूला. बरोबर. आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या. बघा, तुमचे उजव्या बाजूचे हिप जॉईंट्स तिथे छान स्ट्रेच आहे. ओटीपोट आणि पाठकणा तिथे छान असा पीळ आलेला आहे, ट्विस्ट आहे. गळ्याच्या इथे तुम्हाला ट्विस्ट जाणवतोय. खास करून हे डायबिटीज उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक आसन आहे. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. छान. 1, 2, 3, 4, 5. रिलीज. डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपली मान सरळ येऊ देत, मध्ये येऊ देत. बरोबर. समोरनं डाव्या हाताचा विळखा सोडून द्या. तुमचा खाली असलेला डावा पाय सरळ करा. मग वर असलेला उजवा पाय. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडून घेतलेत. आता आपला डावा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ घेऊन या. खाली असलेला उजवा पाय सावकाश जमिनीला घासत आपल्या डाव्या सीटच्या जवळ घेऊन यायचं. त्याच्यावरती बसायचं नाहीये, फक्त घेऊन यायचं. ठीक आहे. आता डावा हात मागे तुमचा असेल. पुन्हा सीटपासनं थोड्याशा अंतरावर समोरनं उजव्या हाताने डाव्या पायाला असं समोरनं विळखा द्या. ब्रॅकेट करायचंय. आणि मग डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. आपला डावा खांदा मागे हलकासा ओपन करा, म्हणजे दोन्ही खांदे एका रेषेमध्ये येतील. तुमची हनुवटी साधारण तुमच्या डाव्या खांद्याला पॅरलल येईल. एवढं आपल्याला ट्विस्ट घ्यायचंय. सावकाशपणे कृती. आणि आता पुन्हा डोळे मिटून घ्या. आणि आता बघा, डाव्या बाजूचे आपले थाय मसल्स किंवा जो आपला कमरेचा जे जॉईंट्स असतात ना, खुबा म्हणतो आपण त्याला, तिथे छान असा स्ट्रेच. विरुद्ध बाजूने तुमच्या ओटीपोटावर आणि पाठकाला आलेला पीळ, गळ्याच्या इथे असलेला विरुद्ध बाजूने ट्विस्ट. हा सगळा अनुभव जोड श्वासाची. श्वास घेताय आणि सोडताय. बरोबर. 1, 2, 3, 4, 5. रिलीज. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपली मान मध्ये येऊ देत. समोरनं हाताचा विळखा सोडा. तुमचा खाली असलेला उजवा पाय सरळ, मग वर असलेला डावा पाय सरळ. अँड रिलॅक्स. विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या. तिथे काही श्वास वाढल्यासारखं वाटतोय का बघा. आणि आता सावकाश स्टँडिंग मध्ये यायचंय, उठून उभं राहायचंय. थंड स्थितीमध्ये विश्रांती. करणार आहोत आपण आता स्पॉट जॉगिंग. तिथल्या तिथे आपल्याला जॉगिंग करायचंय. तर ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी मात्र हे जॉगिंगचा स्पीड वाढवू नका. ठीक आहे. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी जॉगिंगचा स्पीड न वाढवता फक्त तिथल्या तिथे एक पाय वर एक पाय खाली अशी ऍक्शन करा. ठीक आहे. ज्यांना कुठलेही हे आजार असतील, दम्याचा आजार किंवा हृदयविकार किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल, त्यांनी स्पीड वाढवायचा नाहीये.
बाकीच्यांनी आपापल्या कॅपॅसिटी प्रमाणे स्पीड वाढवण्याचा प्रयत्न करा. सुरू करूया. स्पॉट जॉगिंग म्हणजे आपल्याला तिथल्या तिथेच ऍक्शन करायची आहे. तर हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आहेत, त्या आपल्या छातीपाशी ठेवायच्या आहेत. दोन्ही पावलं जुळलेली आहेत, नजर समोर आहे, चेहरा शांत. सुरू करूया. एकदा उजवा पाय वर आणि एकदा डावा पाय वर. तिथल्या तिथेच हळूहळू स्पॉट जॉगिंग करा. कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घेऊन आपला स्पीड न वाढवता मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडासा स्पीड वाढवायचा आणि मग आपल्या टाचा सीटला लावण्याचा प्रयत्न करा. टाचा सीटला लावण्याचा प्रयत्न. बरोबर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. स्टॉप. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल, मोठा श्वास घ्या, तोंडाने सोडा. रिलॅक्स. पुन्हा थोड्या वेळ विश्रांती घ्या. आता हीच वाढलेली श्वासाची गती पण थोडीशी नॉर्मल करूया. पाय जुळवून घ्यायचे, हातांची बोटं एकमेकांमध्ये गोठवून घ्या. ती पकड आपल्या मानेच्या मागे ठेवा. मानेच्या मागे हलकसं पावलामध्ये अंतर असलं तरी चालेल. आता हाताची कोपरं समोरनं जॉईंट करून घ्या. श्वास घेत घेत हाताची कोपरं लांब करा. मोठा श्वास धरून घ्या आणि श्वास सोडत जवळ घ्या. श्वास घेत हाताची कोपरं लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. आता हाताच्या बोटांची गुंफण सोडून द्या. दोन्ही हात खांद्यावर ठेवा. अशा हाताची बोट आता खांद्यावर ठेवा. ठीक आहे. पुन्हा कोपरं जॉईंट करून घ्या. आता श्वास घेत लांब करा आणि श्वास सोडत जवळ घ्या. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. पुन्हा श्वास घेत लांब, आहे तो श्वास सोडून द्या आणि आता वरती केली थोडस उभं, म्हणजे श्वास घेत वर न्यायचे हात, श्वास सोडत खाली घ्यायचे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. ठीक आहे. आता हात समोर घ्या, कोपरं समोर घ्या. पुन्हा श्वास घेत समोर न वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. समोर घ्यायच्या. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. ठीक आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. रिलॅक्स. बघा इथे आपोआप वाढलेली आपली श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मल जाईल. करूया एक हलकसं ट्विस्टिंग, कटीचक्रासन. तर इथे पायामध्ये अंतर घ्यायचंय थोडस. हात खांद्यातून सरळ करायचे आडवे. ठीक आहे. आणि आता सावकाश एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत उजव्या बाजूला ट्विस्ट व्हायला सुरुवात करायची आणि मागे वळून आपल्याला उजव्या हाताची बोटं बघायची. ठीक आहे. हात आपले खांद्यातनं सरळ असतील, कुठेही वर खाली न घेता खांद्यातनं सरळ ट्विस्ट करायचं. बघू. नॉर्मल श्वास चालू ठेवा. 1, 2, 3, 4, 5. श्वास घेत घेत मध्ये या, आहे तो श्वास सोडा. ठीक आहे. आणि आता बघा, तपासून बघा की तुमचे हात बरोबर खांद्याच्या एका रेषेमध्ये आहेत. ठीक आहे. तसंच आता डाव्या बाजूला ट्विस्ट होऊया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सोडत डावीकडे ट्विस्ट व्हायचंय. डाव्या बाजूला ट्विस्ट होऊ. डाव्या हाताची बोटं बघा. 1, 2, 3, 4, 5. श्वास घे, मध्ये या. आता थोडस डायनॅमिक करूया. ठीक आहे. 5 काउंट. 1, 2, 3, 4.
कमरेतनं ट्विस्ट. 5 6 7 8 9 10. स्टॉप. हात खाली. रिलॅक्स. पायामधलं अंतर थोडंसं कमी करा. आपला जो हाताला आलेला ताण आहे तो थोडासा रिलीज करूया. पावलामधलं अंतर कमी करा. हातांच्या मुठी वळून घ्या. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या आणि सुरू करूया. दोन्ही हात एकत्रित गोलाकार फिरवायचे. सुरू करूया. 1 2 3. विरुद्ध बाजूने. 1 2 3. रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं. विश्रांती. करणार आहोत आपण एक पादतोलासन. म्हणजे 1 लेग स्टँड किंवा आपण असं म्हणू शकतो की एका पायावर आपल्याला जसं बगळा कसा एका पायावर असतो त्याप्रमाणे कृती करायची. तर पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आपल्याला असं वाटतंय की आपला तोल जाईल तर मात्र तुम्ही भिंतीचा आधार घ्या आणि त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ आहेत. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. आडवे. आपला उजवा पाय जो आहे तो वर उचलायचा आहे. त्याचं पाऊल जमिनीला पॉइंटेड करायचं आहे. साधारण तुमची उजवी मांडी जमिनीला पॅरलल येईल इतका आपल्याला तो वर उचलायचा. ठीक आहे. तुमचा उजवा पाय वर उचला. अँकल जॉईंट मधून पाऊल तुमचं जमिनीकडे स्ट्रेच करा. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. इथे तुमचा बॅलन्स तुम्हाला कळेल की आपला किती आहे. ओके. आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीवर. इथे आपल्याला वृक्षासनाचे लाभ मिळतात किंवा ज्यांना वृक्षासन पटकन जमत नाही त्यांनी अशी प्रॅक्टिस करायची आणि मग वृक्षासन करायला सुरुवात करायची. आता इथे 5 काउंट होल्ड करा. हात वर नेण्याचा प्रयत्न करा नमस्कार स्थितीमध्ये. 1 2 3 4 5. रिलीज. हात खाली. उजवा पाय खाली. हात तसेच ठेवा आडवे. हात तसेच. डावा पाय वर उचला. पाऊल जमिनीला स्ट्रेच करा. साधारण आपली मांडी डाव्या पायाची मांडी जमिनीला पॅरलल. इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळा. बघा संपूर्ण भार उजव्या पायावर गेला. आता हात डोक्याच्या दिशेने वर न्या. अँड अगेन 5 काउंट होल्ड. समोर एका बिंदूकडे नजर स्थिर करा. पापड्यांची उघडझाप कमी करा म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. 1 2 3 4 5. रिलीज. हात खाली घ्या. पाय खाली घ्या अँड रिलॅक्स. विश्रांती. थोडा वेळ रिलॅक्स व्हा. विश्रांती. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. नजर सम. दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे अलगद मिटून. जोडलेले हात हृदयापाशी. आपल्या बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य त्याचं पिवळसर केशरी रूप आपल्या भ्रूमध्यामध्ये म्हणजे आयब्रो सेंटर मध्ये आणण्याचा प्रयत्न करा. गायत्री मंत्राचा पाठ एकत्रित करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. एक नमस्कारासन वळंघ्याचे. 2 हस्त उत्तानासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 3 हस्त पादासन. फॉरवर्ड बेंड. बरोबर. 4 तुमचा उजवा पाय मागे घ्या. अश्वसंचलन. तुमचा गुडघा जमिनीवर. नजर सीलिंग. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाऊल पुढे अश्वसंचलन. 10 हस्तबाणासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. ओम खगाय नमः.
1 2 3 4 डावा पाय मागे 5 6 7 8 9 डावा पाऊल पुढे 10 11 अजून 2 करायचे. ओम रवये नमः 1 2 3 4 उजवं पाऊल मागे 5 बरोबर 6 7 8 9 उजवं पाऊल पुढे 10 11 12 अजून एक मिनिट बस. ओम भास्कराय नमो नमः 1 2 3 4 डावा पाय मागे 5 6 7 8 9 डावा पाऊल पुढे 10 11 12 पुन्हा एकदा मुखत होते. अवघडल्यासारखं वाटत असेल तर मुखजोती करून घ्यायची. तरी आपण फक्त 4 सूर्यनमस्कार घातले, म्हणजे आपण फक्त 2 सेट केले. किमान आपल्याला 3 सेट म्हणजे 6 सूर्यनमस्कार किंवा 4 सेट म्हणजे 8 नमस्कार तरी घालता आले पाहिजे. ठीक आहे. आपापल्या कॅपॅसिटी प्रमाणे हा प्रयत्न तुम्ही जरूर वाढवायला हरकत नाही. करूया आपण उड्डीयान. तर मागच्या वेळेला कॉन्ट्रा इंडिकेशन सांगितलेले आहेत. जर पोटाचा कुठलाही त्रास असेल तर उड्डीयान बंद लावणं टाळायचं आहे. ठीक आहे. जर पिरियड सर्व असतील स्त्रियांना तर त्यांनी सुद्धा हा बंध टाळायचा आहे. तर सुरू करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. खुर्चीत बसल्याप्रमाणे आपण ही कृती करणार आहोत. खुर्चीत बसल्याप्रमाणे आकृतीबंध 4 बोट पुढे, अंगठा मागच्या बाजूला. खांदे रिलॅक्स करा. नकळत आपण असे खांदे वर घेतो. रिलॅक्स करा. नजर समोर. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा आहे. एक सहज एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. आणि घेतलेला श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे आणि ते अजून आतमध्ये खेचून घेण्याचा प्रयत्न करायचा. जास्तीत जास्त आतमध्ये खेचून घेतोय. आपापल्या क्षमतेने पोट आतमध्ये खेचलं जाईल. उलट चाल करताना सावकाश आधी पोट बाहेर घ्या आणि श्वास घेत घेत वर घ्या. त्या स्थितीमध्ये आपण जास्त वेळ थांबू शकत नाही. प्रत्येकाची कॅपॅसिटी असते. जस जसं जमेल, जशी प्रॅक्टिस वाढेल तस तसं थांबण्याचा प्रयत्न करायचा. सावकाश खाली बसायचं आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. एका कुशीला वळायचं आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमधून अंतर दोन्ही हातांमधून अंतर. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्ये. माझा आवाज येताना स्पष्ट काहीच तर आपण सायकलिंग. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी हाताचा सपोर्ट आपल्या कमरेच्या खाली घ्या. ज्यांना कुठलाही त्रास नाहीये त्यांनी दोन्ही पाय टप्प्याटप्प्याने वर उचलायला सुरुवात करायची. आपले पाय 30 अंश वर येतील, मग 60 अंश, मग 90 अंश. बरोबर. आता सुरू करूया. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड असं करत सायकलिंग दोन्ही पायांनी एकत्रित. बरोबर. आपले पाय जास्तीत जास्त पाऊल खाली जमिनीकडे येऊ दे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स. 1 2 3 4 5
6 7 8 7 8 9 10 अगेन रिव्हर्स. पुन्हा एकदा आपण ही स्कृती करतोय. पुन्हा सरळ सायकलिंग करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिव्हर्स. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप. 2 सेट आपण केले. ठीक आहे. पुन्हा पाय सरळ 90 डिग्री वर घेण्याचा प्रयत्न करा आणि हळूहळू खाली घ्या. 60 डिग्री खाली येईल. हळूहळू 30 डिग्री अँड देन रिलॅक्स. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स व्हा. श्वासाची गती थोडीशी वाढली असेल. नाकाने श्वास घ्या. तोंडाने सोडा. पुन्हा नाकाने श्वास घ्या. तोंडाने सोडा. रिलॅक्स. करणार आहोत आपण उत्तान ताडासन. म्हणजे जे आपण उभं राहून करतो ना स्ट्रेचिंग, तेच आपण आता झोपून करणार आहोत. दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात शरीराच्या जवळ आहेत. आता आपले दोन्ही हात एकत्रित डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि त्याला एक हलकासा खेच द्या. आपले हात डोक्याच्या दिशेने स्ट्रेच करा आणि तुमची पावलं जमिनीच्या दिशेने स्ट्रेच करा. जास्तीत जास्त ताण ताण ताण. स्ट्रेच द्या. स्ट्रेच द्या आणि रिलॅक्स व्हा. सावकाश हात खाली घ्यायचे आणि विश्रांती. डोळे अंदर मिटलेले. करणार आहोत आपण द्रोणासन, बोट पोश्चर. ज्याला पटकन शरीर वरती लिफ्ट करता येणार नाही त्यांनी हाताचा सपोर्ट घ्यायचा आणि मग अपर बॉडी वर उचलून दोन्ही पाय वर उचलण्याचा प्रयत्न करा. बाकीच्याही दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला एकाच वेळेला दोन्ही हात पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचं. सुरुवात करा. दोन्ही हात पाय आणि संपूर्ण शरीर बरोबर. आता ज्यांना पटकन वरती ज्यांना हर्नियाचा त्रास आहे, पोटावरती प्रेशर येऊ शकतं, त्यामुळे हाताचा सपोर्ट घेऊन कृती करा. हाताच्या सपोर्टने आधी अपर बॉडी वर उचला आणि मग एक एक पाय वर उचला. ओके. आता इथे होल्ड पाय काउंट. 1 2 3 4 5. रिलॅक्स. सावकाश पाय खाली. बाकीचं एक एक मिनिट जमिनीवर येऊ दे आणि विश्रांती घ्या. बाकीच्यांनी विश्रांती घ्या. ज्यांना हर्नियाचा त्रास आहे त्यांनी आता पुन्हा एकदा माझ्याबरोबर हीच करू. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. बाकीच्यांनी विश्रांती घ्यायला हरकत. आता हाताच्या सपोर्टने फक्त अपर बॉडी वर उचला. हाताच्या सपोर्टने फक्त अपर बॉडी वर उचला. ठीक आहे. त्यानंतर आपला उजवा पाय वर उचला. ते थांबा. 1 2 3 4 5. उजवा पाय खाली घ्या. आता डावा पाय वर उचला आणि तिथे थांबा. 1 2 3 4 5. ओके. डावा पाय खाली घ्या. आता दोन्ही पाय जोडून घ्या आणि सावकाश थोडेसे वर उचला. 1 2 3 4 5. सावकाश खाली घ्या. पाठीचा एक एक मणका आता खाली जमिनीवर टेकवा. डोकं जमिनीवर येऊ दे आणि विश्रांती. रिलॅक्स. डोळे मिटून घ्या. श्वासाकडे लक्ष. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि तोंडावर धरून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर धरून विश्रांती. डोळे मिटलेल्यानंतर करणार आहोत आपण भुजंगासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता आपल्याला डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय. ठीक आहे. डाव्या हाताची मूठ वरून घ्यायची अंगठा आतमध्ये, तर मग त्यावर चार बोलतो.
डाव्या हाताचे मंडळ उजव्या हाताने पकडले आणि ती पकड आपलं जिथे शेवटचं माकड गाडा पाठ करायचं तिथे ठेवायचे. तुमची हनुवटी जमिनीवर ठेवा आणि हनुवटी जमली. ठीक आहे. आता आपले खांदे आणि कोपरं हलकीशी मागच्या बाजूला स्ट्रेच करा. म्हणजे ते जमिनीला साधारण काढले गेले आपले खांदे आणि कोपरं. गुडघे मांड्या पावलं जुळले जावे. आता हळूहळू श्वास घेत घेऊया. ती हनुवटी उचला. गळ्याचा भाग छातीचा भाग असं करत करत आपलं पोट वर उचला. तुमचे हात जास्तीत जास्त मागे स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा आणि नजर सिलिंगकडे बरोबर नॉर्मल श्वास चालू. 1 2 3 4 5 पावलं उचलायची नाही. पावलं कमी करायची. रिलीज. सावकाश खाली तुमच्या हनुवटी जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. एका गाडावर तुम्ही रिलॅक्स. कमरेपासूनचा वरचा भाग तिथे आलेला ताण पोटावरची स्ट्रेच होता पाठकण्यावर प्रेशर होतं. आता ह्यालाच कॉम्प्लिमेंट करणारं शलभासन. सायटिका उपचारात्मक पाठीची दुखणी कमी होतात. त्याचबरोबर कमरेची दुखणी कमी व्हायला मदत होते. तुम्ही करूया. दोन्ही पाय जमिनीच्या हात पंजाच्या जवळ कपाळ बसलं. पुन्हा एकदा आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. हाताचा सपोर्ट मांड्यांच्या खाली. उजव्या हाताचा हात उजव्या हाताचा जागा उजव्या मांडीच्या खाली. डाव्या हाताचा जागा डाव्या मांडीच्या. आता एकच दोन्ही पाय जमिनीपासून जोडले हा प्रयत्न करा. गुडघ्यातनं सरळ. बरं. हनुवटी मात्र वर उचलायची नाही. ती पूर्णपणे जमिनीला लॉक होते. फक्त पाय आपण मागणं गुडघ्यातनं सरळ करून वर उचलतो. बरोबर. बघा हातांचा सपोर्ट जो खाली मांड्यांच्या खाली आहे तो अगदी पॅसिव्ह होतो. तिथे पाय काउंट सांगा. 1 2 3 4 5. पाय खाली. आता तो सपोर्ट मांड्यांच्या खाली तो काढून घ्या. एका गालावर चढू. विश्रांती. रिलॅक्स. थोडे घेतलेले. सावकाश एका सुरू आता शांत आणि स्थितीमध्ये अगदी सावकाशपणे. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. प्राणायाम सेम थोडा रिलॅक्स. पद्मासन अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. दोन्ही गुडघ्यांवरती ज्ञान मुद्रेमध्ये अंगठा आणि पहिलं बोट यांचे डोकं एकमेकांना जोडून द्यायचे. डोळे अलगद मिटलेले. स्पंदनांची अनुभूती. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचित दाब आणून तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाचे सटल व्हायब्रेशन्स स्पंदन प्राणस्पंदन त्यांची अनुभूती होते. दीर्घ श्वसनाची 2 अवस्था करायची. बाहेरचा श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास धरून घ्या. त्या सृष्टीतली सकारात्मकता प्राणशक्ती चैतन्य शक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. आणि संथ गतीने श्वास सोडता आपल्या सगळ्या शारीरिक मानसिक व्याधी आणि ताण त्या श्वासासोबत आपण बाहेर सोडून देत आहोत. अजून एक राऊंड. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास धरून घेऊया आणि संथ गतीने सोडूया. दोन्ही हात जोडून प्राणायामाचा श्लोक.
प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. या तिन्ही लोक जे जे काही अस्तित्वात आहे ते सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी आरोग्य आणि संपदा प्राप्त करून दे. त्या प्राणशक्तीला वंदन केले. सावकाश शक्ती मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान. पुन्हा एकदा स्पंदनांची अनुभूती. चेहरा शांत, डोळे अलगद पेटलेले आहे. आपला संपूर्ण आकृतीबंध तपासून पाहूया. आपण जी स्थिती धारण केली आहे, पद्मासन, अर्ध पद्मासन अथवा वज्रासन किंवा साधी मांडी, त्यामध्ये आपण किती स्थिर आहोत. आपली जी पायाची स्थिती आहे, आपला कुठला भाग जास्त एंगेज झाल्यासारखं वाटतोय, कुठे आपण स्थिर आहोत, एखादा गुडघा किंवा मांडी वर उचलल्यासारखी वाटतेय का, हे आपण सगळं निरीक्षण करतोय. आणि तो भाग तुम्ही मनाने शिथिल करा, रिलॅक्स करा. पाठीचा मणका लोअर बॅक पासून वरपर्यंत हा आपण एकदम तर आपला मणका सरळ करू शकत नाही, कारण की त्याला एक नैसर्गिक कव असतो. तर आपल्याला फक्त तो मध्यभागी समस्थितीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे कुठेही खांदे जास्त पोक न आणता ते आपले सरळ असतील. मान आपली मध्यभागी आहे. हा सगळा शारीरिक पोश्चर आपण तपासून पाहतोय बंद डोळ्यांनी. त्या स्थितीमध्ये आपल्याला किती प्लेझंट वाटतंय, किती स्थिर वाटतंय, शांत वाटतंय. जोड श्वासाची, श्वास घेतोय आणि सोडतोय. श्वास घेताना पोट हळूहळू बाहेर येत आहे. श्वास सोडताना ते नियंत्रित आतल्या दिशेला जात आहे. संथपणे, सावकाश एका लयीमध्ये आपला श्वास सुरू आहे. पुन्हा जाणीव आपल्या स्पंदनांच्या ठिकाणी. प्राणस्पंदन, चेहऱ्यावर जेंटली स्माईल. करणार आहोत आपण संपूर्ण योगिक श्वसन, अकार, उकार आणि मकारासहित. उदर, उदर आणि स्कंध श्वसन. याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पोट बाहेर येत आहे. छातीचं प्रसरण आणि खांदे कानाच्या दिशेला वर. आणि श्वास सोडताना अ उ म एकत्रित उच्चार करूया. अ पोट, छाती, खांदे पूर्ण. सेकंड राउंड यथाशक्ती. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आपापल्या क्षमतेने. आणि श्वास सोडताना अ उ म एकत्रित. अ अजून एक राउंड यथाशक्ती. खोलवर दीर्घ श्वास. अ वाढलेली श्वासाची गती संपूर्णपणे नॉर्मल आली आहे. मन शांत, स्थिर झालेला आहे. त्या स्थितीच करूया आपण 3 आवर्तन अनुलोम विलोम प्राणायामाची. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूर. उजवी बंद.
डावीने रेच, डावीने पूरण, डावी बंद, उजवीने रेच, उजवीने पूरण, उजवी बंद, डावीने रेच, अजून एका वर्गात डावीने पूरण, डावी बंद, उजवीने रेच, उजवीने पूरण, उजवी बंद आणि डावीने सावकाश रेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. अनुलोम विलोम प्राणायाम शरीर मन स्थिर करणार, बॅलन्स करणार. करणार आहोत आपण भ्रामरीचे आवर्तन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. पुन्हा एकदा जाणीव आपल्या स्पंदनांच्या ठिकाणी. प्राणस्पंदनांची अनुभूती आहे तो श्वास सोडून देऊ. यथाशक्ती खोलवर दीर्घ पूर्ण दातावर दात आणि रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूर्ण दातावर दात रेचक करताना गुंजन. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ पूर्ण रेचक करताना गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती घेत घेत डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक धारण केली आहे पद्मासन अर्ध पद्मासन अथवा साधी माती ती सोडून द्यायची आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. सावकाश एका कुशीला वळा आणि शवासनासाठी स्थिती घ्या. डोळे उघडायची घाई न करता अगदी सावकाशपणे एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसा अंतर घ्या. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ म्हणजेच दोन्ही हात शरीरापासून थोडेसे लांब. हाताची बोटं अर्धवट मिटलेली. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. आपलं संपूर्ण शरीर आपण जमिनीच्या दिशेने सैल सोडले. पाठकळ्याला झालेला जमिनीचा स्पर्श सुखावह वाटतोय, आरामदायी वाटतोय. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून जायचं आहे 2 ते 3 मिनिटासाठी. संपूर्ण शरीराचं बंद डोळ्यांनी निरीक्षण करायचंय. दोन्ही पावलं, पावलांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग, हा संपूर्ण शरीराचा खालचा भाग आपण मनाने शिथिल करत आहोत. जमिनीच्या दिशेने सैल सोडत आहोत. आपल्या उजव्या आणि डाव्या पायामधले महत्वाचे स्नायू, सांधे शिथिल होत आहेत. इथे जे काही दुखणी असतील, अवघडलेपणा असेल, तो आता या क्षणी बरा होत चालला आहे. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन यायची. आपले दोन्ही हात, हातांची 5 बोटं, तळहात, वळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, पाठकड्यांमध्ये 33 मणके शिथिल. तिथे असलेली सगळी दुखणी आता या क्षणी बरी होत आहे. पोटाचा भाग, आपल्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, बरगड्या, आपले 2 फुफ्फुस, छोटस हृदय शिथिल होते. गळ्याचे आजूबाजूचे स्नायू आणि तिथे असलेल्या सगळ्या महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. डोळे अलगद मिटले. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सोडली आहे. संपूर्ण चेहरा आपला रिलॅक्स आहे. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली जीभ, 2 गाल, 2 कान, नाक,
अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली गुबळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग शिथिल रिलॅक्स होत आहे. श्वासाची गती संथ लयबद्ध सुरू आहे. मन शांत झाले. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, चैतन्य शक्ती आपण आपल्यात सामावून घेत आहोत. श्वास सोडताना आपली सगळी नकारात्मकता आपण या श्वासासोबत बाहेर सोडत आहोत. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. आपण एक तास जी काही साधना केली त्या साधनेचं आनंद, समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसत आहे. खूप छान आणि खूप बरं वाटतंय. प्रचंड हलकं हलकं झाल्यासारखं वाटतंय. दिवसभर आज आपली जी काही नियोजित कामे आहेत त्या कामासाठी लागणारी पोषक ऊर्जा, आत्मविश्वास आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहे. सर्वात प्रथम आपण स्वतःला मनापासून धन्यवाद देऊया. आपल्या शरीराला मनापासून धन्यवाद देऊया. त्याने आपल्याकडून उत्तम अशी साधना करून घेतली आहे, आपल्याला साथ दिली आहे योग्य अशी. त्यामुळे आपण छान आसनं करतो. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्ट देवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. कुठल्याही प्रतिकूल अनुकूल स्थितीमध्ये मी स्थिर असणार आहे, शांत असणार आहे. माझं संपूर्ण व्यक्तिमत्व हे आनंदी आहे. उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. हळूहळू या स्थितीतून बाहेर येण्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करायची. मान आपली डावीकडे उजवीकडे सावकाशपणे फिरून घेऊन अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचंय आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये. ज्यांना अजून जास्त पडून राहावं असं वाटत असेल त्यांनी शवासनामध्येच थांबायला हरकत नाहीये. शरीर आणि मनाचं स्वास्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण करूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात हृदयापाशी असतील. शरीर मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मुक्षीयमामृता. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकून ओमच्या पुढे पुन्हा एकदा नतमस्तक होऊया. आपल्या साधनेची सुरुवात त्याच्या आशीर्वादाने केलेली आहे. आपली संपूर्ण साधना आपण त्याला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार सगळं ओमच्या चरणी सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या आठवड्याची, या दिवसाची सुरुवात करूया. सावकाश कमरेतनं सरळ श्वास घेत श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगोट डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळ्यात बघून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम.
तिथून सुरुवात, तिथे शेवट. सॉरी. भेटूया उद्या सकाळी 5:50 अं, हा. मॅडम म्हणजे अनुलोम विलोम किंवा भ्रामरी जे आहे ते जास्तीत जास्त किती वेळ करावं? असं काही नियम असे नाहीयेत, पण तुम्ही 5 ते 6 राऊंड करू शकता. म्हणजे असं मिनिटात सांगायचं म्हटलं तर 5 मिनिटं 10 मिनिटं असं. हा, ऍज पर युअर कॅपॅसिटी, म्हणजे तुम्हाला किती तुम्ही करू शकता त्याच्यावर आहे. भ्रामरी साधारण तुम्ही रात्री झोपताना झोपेच्या आधी सुद्धा करू शकता. त्याच्याने आपल्याला झोप चांगली लागते, निद्रानाशाचा त्रास कमी होतो. भ्रामरी प्राणायाम करताना आता ते कानात बोट घालून करणं चांगलं का असं फक्त ते हो, तसं करू शकतो. हो. हम्म, तर्जनी म्हणजे पहिलं बोट जे आहे ते कानाच्या आत टाकून गुंजन, म्हणजे जे आहे, म्हणजे आपण जे हमिंग करतो ते तुम्ही कान बंद करून करू शकता. हम्म. ओके. आता परवा तुम्ही ते याचा एक समर्थ रामदासांचा श्लोक म्हटला. हो, मनाचे श्लोक. हा, तर त्याच्यामध्ये ते नको रे म्हणा कल्पना विषयांची, तर हम्म. त्याचा नेमका मिनिंग काय होतं म्हणजे असं? म्हणजे आपलं मन जे इकडे तिकडे भरकटत असतं, नको नको त्या गोष्टींचं जे आपण इमॅजिन करतो, ज्या गोष्टी कदाचित होणार पण नाहीयेत, पण आपण त्याचा जास्त विचार करत बसतो. तर रामदास स्वामी हेच सांगतात की उगाच तुमचं मन इकडे तिकडे भरकटवू न देता जे चालू आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष केंद्रित करा. असं नको रे मना चेच विषयांची. मनाचे श्लोक हे पूर्णपणे आपल्या सायकोलॉजीवरती आहेत, म्हणजे आपण आपली जशी मनस्थिती असते, तर ते सगळे विचार कमी करण्यासाठी किंवा ते सगळं दूर करण्यासाठी ह्या श्लोकाचं पठण केलं जातं. बरं. तुम्ही भगवद्गीता वाचलीच असेल नक्की. वाचली असेल म्हणजे तसं वाचन होतं, पण मी अजूनही सांगू शकत नाही की मला गीता समजली आहे. हे मी अजिबात ठामपणे सांगू शकत नाही. हम्म. नाही, परंतु वाचले असेल म्हणजे संपूर्ण सुरुवातीपासून हो, शेवटपर्यंत. श्लोक वाचलेले आहेत. हो. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. काय हा विषय खूप मोठा आहे, आपला वेळ खूप कमी आहे. थँक्यू. आणि मला पण तुम्हाला जर कुठल्या अजून डाऊट असतील ना, तर तुम्ही मला प्लीज पर्सनली विचारू शकता. हो हो, बरोबर, ठीक, थँक्यू. धन्यवाद. हरिओम. सगळ्यांना शुभेच्छा. मीटिंग एंड करते.